आणि आता एक सफर आहे ती नेदरलँड्सची। सर्वसामान्य भारतीयांनी ट्युलिप्स पाहिले ते बॉलिवूड सिनेमांमधून। आता भारताच्या नंदनवनातही अर्थात जम्मू काश्मीरमध्ये ट्युलिप गार्डन खुलू लागलंय। मात्र नेदरलँडच्या एम्स्टरडॅममधील ट्युलिप गार्डनची संपूर्ण जगालाच भुरळ पडते। एक सफर या बहरलेल्या ट्युलिप गार्डनची। वेगवेगळ्या आकर्षक मनमोहक रंगांच्या फुलांनी बहरलेलं हे एम्स्टरडॅमचं म्युझियम प्लेन गार्डन अर्थात ट्युलिप गार्डन। शनिवारी या गार्डनमध्ये नॅशनल ट्युलिप डे साजरा करण्यात आला। या निमित्त अनेक ट्युलिप प्रेमींनी गार्डनला भेट दिली। या भेटीचा आनंद अधिक वाढलाय तो या ट्युलिप प्रेमींना उद्यानातून त्यांच्या आवडीच्या रंगांचे ट्युलिप्स स्वतःला निवडता येणार आहेत आणि घरी नेता येणार आहेत म्हणून। या राष्ट्रीय ट्युलिप दिनाची सुरुवात अनोख्या आतिषबाजीने करण्यात आली। हजारो ट्युलिप प्रेमींनी या आतिषबाजीचा आनंद लुटला। केवळ स्थानिकच नव्हे तर जगभरातूनच आलेल्या पर्यटकांनीही या उत्सवात सहभाग नोंदवला। मला वाटतंय की हा खूप सुंदर दिवस आहे। थंडी आहे, मला तर अगदी लहान मूल होऊन या बागेत बागडावं असं वाटतंय। मला या ट्युलिप्सचे रंग खूप आवडलेत। मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ट्युलिप्सचे पाहिलेत। मी फार खुश आहे। मी इथे राष्ट्रीय ट्युलिप दिनानिमित्त आलोय। मी खास फ्रान्सवरून या दिवसासाठी इथे येतो। मी पॅरिसवरून आलोय खास या दिवसासाठी, कारण हा फारच सुंदर दिवस आहे, खास दिवस आहे। इथली ट्युलिप्स ही खूपच सुंदर असतात। त्याचं सौंदर्य जपणारा हा एक वेगळा दिवस आहे। राष्ट्रीय ट्युलिप दिनानिमित्त डच ट्युलिप ग्रोअर्स या संस्थेनं हा उत्सव सुरू केलाय। याची सांगता आता एप्रिल महिन्यात होणार आहे। थोडक्यात पुढचे 4 महिने पर्यटकांसह स्थानिकांनाही निसर्गाची ही कमाल अनुभवता येणार आहे। नेदरलँड्स हा जगातील सर्वात मोठा ट्युलिप निर्माता देश आहे। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ट्युलिप गार्डनची खास देखभाल केली जाते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।